की जय। आपण सुद्धा ज्या चळवळीशी जोडले जातो, ज्या संघटनेशी जोडले जातो, त्या संघटनेशी एकनिष्ठ राहायला शिकलो पाहिजे. निष्ठा ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्ही बाजारात सर्व काही विकत घेऊ शकाल, पण निष्ठा तुम्हाला बाजारात मिळणार नाही. ती निष्ठा तुम्हाला कमवावी लागते, ते नाव तुम्हाला कमवावं लागतं. आज मेल्यानंतरही तुमच्या जयंत्या पुण्यतिथ्या जर तुम्हाला साजऱ्या करायच्या असतील लोकांकडून, तर तुम्हाला तुमचं नाव एक वेगळ्या उंचीवरती जाऊन फडकवावं लागेल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करावं लागेल. समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून तुम्हाला समाजामध्ये काम करावं लागेल. तरच तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्या पिढ्या हे लक्षात ठेवतील. कारण आज माणसाचा भरोसा नाहीये. कधीही माणसाला काही होतं आणि माणसाची जीवनयात्रा आहे ते संपून जाते. त्यामुळे मरण्याच्या अगोदर असं काहीतरी काम करावं ना, की स्मशानात देताना जे आपले 4 खांदे आहेत ना, ते 4 खांदे तरी एक प्रामाणिकपणे त्या 4 खांद्याने आपल्यासाठी अश्रू सांडवले पाहिजेत, की यार खरोखर चांगला माणूस गेला, हे बनून मारायचं आहे. नाही तर रोज हजारो लोक जन्माला येतात, रोज हजारो लोक मरतात. इतिहास त्यांची नोंद ठेवत नाही. इतिहास त्यांचीच नोंद ठेवतं जे खरोखर सर्वसामान्य लोकांसाठी, समाजासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी काहीतरी करतात. म्हणून आपल्याला ती संधी मिळालेली आहे स्वराज्य प्रतिष्ठानच्या रायगडच्या माध्यमातून. म्हणून ती संधी पुढे घेऊन जाण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज
अनेक धाकड नेतृत्व आपल्या पाठीमागे उभे आहे. सरांनी सांगितलं की भास्कर भाई कधीही फोन उचलतात आणि ते खरं आहे. तुम्ही एकदा अनुभवून बघा. तुमच्यावर कधी वेळ येईल तेव्हा तुम्ही फोन करून बघा, तुमच्या नेत्याला फोन करून बघा, तुम्ही तुमच्या आमदाराला फोन करा, तुम्ही तुमच्या सरपंचाला फोन करा, तुम्ही तुमच्या खासदाराला फोन करा, मंत्र्याला फोन करा. कदाचित त्यांचा फोन लागणार नाही आणि लागला तर ते उचलणार नाही. पण भास्करबाई किती 2 वाजता फोन करा, 1 वाजता करा, 1:30 वाजता करा, 3 वाजता करा, ते तुमचा फोन उचलणार आणि तुमची समस्या सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करणार. हा एक शब्द मी तुम्हाला या निमित्तानं देतो. कारण कोर्टाची दारं फक्त 12 तास खुल्ली असतात, पण भास्कर भाई आणि स्वराज्य प्रतिष्ठान रायगडची दारं ही 24 तास खुल्ली असतात. तिथे अनेक समस्यांचं निवारण आपण त्या ठिकाणी करत असतो. आज आपल्या भागामध्ये अनेक जमिनी विकल्या जात आहेत. जर आपण तिथे एकीनं राहिलो नाही तर भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गुलाम म्हणून जगण्याची वेळ येईल. कोकण सारखा स्वर्ग आणि त्या स्वर्गामध्ये जर आपला जन्म झाला असेल तर त्या स्वर्गाचं सौंदर्य आबादित सुद्धा आपण ठेवण्याचं काम केलं पाहिजे. आज गडकिल्ले आहेत कार्याच्या माध्यमातून आणि कधी वाटलं नव्हतं की हे संघटन इतक्या प्रखरतेने आणि प्रकर्षाने काम करेल म्हणून. कारण आजपर्यंत अनेक संघटना बघितल्या, तेव्हा एक वाक्य आठवतं वामनदादा कर्डकांचं, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कोणा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे, भीमा तुझ्या मतांची माणसं मेली तर का रे. याच्या पुढे वामनदादा कर्डक म्हणतात की भीमा तुझ्या मत संघटना तालुक्यामध्ये, तळा तालुक्यामध्ये किंवा इतर अनेक तालुक्यांमध्ये संघटना भरपूर आहेत, पण कामं किती जणांची. हे कामाच्या आराखड्यावरती जर आपण स्वराज्याची मांडणी करायला गेलो तर हे तंतोतंत शिवरायांशी जोडलं जातं. कारण शिवरायांनी पहिले स्वराज्य निर्मितीच्या अगोदर संघटन निर्माण केलं आणि संघटन निर्माण केल्यानंतर लोकांची कामं केली आणि परिवर्तन जे घडवायचं झालं ते परिवर्तन तुमच्या आमच्या वागणुकीमध्ये नाही तर पहिले विचारांमध्ये घडवलं गेलं. तेच काम स्वराज्य प्रतिष्ठान करतं, त्याच्यानंतर मग माणसं घडत आहे. हा स्वतःचा माझा वैयक्तिक अनुभव म्हणून मी तुम्हाला जेव्हा भास्करभाई कार्यक्षेत्रात जोडलं गेलो तर त्यांनी माझ्या विचारांमध्ये बदल घडवला. त्यांच्या प्रेरणेमधून मला कुठेतरी वाटलं की मी काहीतरी वेगळं शिकावं. तेव्हा मी पत्रकारिता शिकलो. म्हणजे नॉर्मली ग्रॅज्युएशन झालं, नंतर मग बाकीचं भाषण वगैरे होत असेल, पण ते म्हटलं की आपलं स्वतःचं वेगळं वजन काहीतरी असावं. आता ग्रॅज्युएट भरपूर आले, लोक भरपूर आले, पत्रकार हजारो आहेत, पण त्यातून पण जर तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळा स्टँड घ्यावा लागेल. ती प्रेरणा जी आहे ना ती भास्करभाई कारे. आणि ते जे म्हणजे त्यांना संस्थापक का म्हटलं जातं, म्हणजे स्वराज्याचे संस्थापक कोण म्हटलं जातं तर छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण म्हणत असू तर त्याची पार्श्वभूमी बघितलं तर जिजाऊ साहेबांची, म्हणून मी माझ्या मुलीचं नाव जिजा ठेवलं. त्यांची वेळ ते छत्रपती शिवाजी महाराज घडण्याच्या मागे कारण जर असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आहे. शहाजीराजांचे विचार आहेत, त्यांचे प्रयत्न आहेत, तेव्हा कुठे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि त्यांनी मग स्वराज्याची स्थापना केली. तसंच आपलं हे जे संघटन चाललेलं आहे ते भास्करभाई कारेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून एक छोटंसं संघटन चालू केलं. मग आता हे आपल्याला पुढे नेऊन समाजामध्ये एक चांगली उन्नती करणारं काम आपल्याला करायचं आहे, जे इतर संघटना नाही करत, इतर राजकीय पक्ष पण नाही करत. आणि जर हे इतर राजकीय पक्ष करत नाही आहेत तर मग ते जबाबदारी आपली येते. कारण आपण टॅक्स भरतो, टॅक्स जर भरत असू तर ते आपल्याला करायलाच पाहिजे, कारण ती आपली जबाबदारी आहे. आज मी मुलीला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा जरी दिला तरी त्याच्यावरती साधारण 18 पैसे वगैरे मी टॅक्स भरतो. आता हा सगळा जर कॅल्क्युलेशन करायला गेलं तर हे खूप मोठं प्रकरण आहे. मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्यातल्या प्रत्येकाने स्वराज्य प्रतिष्ठानशी जोडायचं म्हणून फक्त आपलं ओळखपत्र घेतलं किंवा आपलं ते ID कार्ड बनवलं, कुठेतरी टी-शर्ट छापले, मी टी-शर्ट घालून निघालो, यासाठी करत असाल तर अजिबात करू नका. स्वराज्य प्रतिष्ठानशी जोडलं जायचं असेल तर श्वासानेच जोडले जा. तिकडून वेगळा होईल तर श्वास संपल्यानंतर, जसं मी जोडला गेलो. मी आजही त्यांचा मेंबर नाही आहे, पण आज माझ्यावर कुठलीही जबाबदारी असेल मी करतो. भास्करभाई कारेंना आमचं रोजची फोनवर बोलणं किंवा त्यांची भेट असेल, त्यांचं मार्गदर्शन असेल, ते वेळोवेळी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण असतं, सामाजिक आयुष्यामध्ये पण असतं. जेव्हा राजकीय घडामोडी घडतात आमच्या पत्रकारांबरोबर तेव्हा पण त्यांचं मार्गदर्शन असतं. आणि हा एकच माणूस अख्ख्या तळा तालुक्यामध्ये आहे जो तुमचा फोन रात्री 2-2:30 वाजता उचलतो. जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणीही माणूस भेटला तळा तालुक्यामध्ये त्याने मला सांगावं, मी परत तळा तालुक्यामध्ये दिसणार नाही, एवढा माझा विश्वास आहे त्या माणसावर. इतकं बोलतो आणि थांबतो आणि विनंती करतो की सगळ्यांनी स्वराज्य प्रतिष्ठानमध्ये जॉईंट व्हा आणि आपलं सामाजिक नेतृत्व, आपलं कर्तृत्व सिद्ध करा आणि आपली समाजाप्रतीची जबाबदारी पार पाडा. कारण येताना जन्माला एकटे आलेला आहात, आयुष्यभर एकटे जगणार आहात, मरताना पण एकटे मरणार आहात, तुम्हाला पोचवणार, टाकणार, जाळणार, तेव्हा जाताना पण एकटेच जाणार आहात.
पण तुमचा इथे जन्म, मानवी जन्म झालाय तो काहीतरी देण्यासाठी झालाय. देण्याच्या भूमिकेमध्ये जा. घेण्याच्या भूमिकेमध्ये कोण असतो? भिकारी असतो. आपण भिकारी नाही आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे वर्ग, आपण त्यांचे शिलेदार आहोत, आपण त्यांचे मावळे आहोत. आपण देण्याच्या भूमिकेमध्ये असायला पाहिजे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, ते म्हणजे रायगडाची जेव्हा बांधणी झाली त्या टायमाला त्यांचं नाव काय, कोणी बांधलेलं रायगड? हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकरांनी स्वतःच्या घरासकट सगळं गहाण टाकलं. देण्याच्या भूमिकेमध्ये आहे. मागितलं काय? फक्त एक माझ्या छोट्याशा विटेवरती माझं नाव असावं, जेणेकरून महाराज येतील, त्यांचा पाय त्याच्यावरती पडेल, त्यांचे आशीर्वाद मला मिळतील. इतका मोठा विचार, म्हणजे आकाशाही पलीकडचा विचार जर त्यांचे मावळे ठेवत असतील तर आपण का नाही करू शकत? आपल्याकडे भास्करभाई कारेंनी कधी 1 रुपया मागितला नसेल, कधी ते म्हणणार नाही की तुम्ही द्या म्हणून. ते देण्याच्या भूमिकेत आहे, ते लोकांची मदत करण्याच्या भूमिकेत आहे. फक्त आपल्याला त्यांची ताकद बनायची. इतके मी बोलतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. गडकोट ही संकल्पना 2016 शंभू राज्याभिषेक, आम्ही थोडक्या मित्रमंडळी सकट आम्ही राज्याभिषेकाला गेलो होतो. त्यानंतर तिथे आम्ही कचरा पाहिला. कचरा पाहिल्यानंतर आमच्या मनात असं आलं का अरे आपण आपलं घर, परिसर, गाव स्वच्छ ठेवतो, तर ही तर आपल्या भगवंताची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपण दैवतापेक्षा पलीकडे मानतो, तर त्यांच्या गडकोटांची अशी दुरावस्था करणं योग्य नाही आहे. निसर्गाशी आपण खेळणं योग्य नाही आहे. तर त्या निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. प्लॅस्टिक मुक्त गडकिल्ले, प्लॅस्टिक मुक्त गडकोट, प्लॅस्टिक मुक्त सह्याद्री यासाठी आम्ही दरवर्षी मोहीम राबवतो किंवा स्वतंत्र कार्य करतो. तर प्लॅस्टिक मुक्त हा मला वाटत नाही का प्लॅस्टिक आवाक्यात येईल, पण आपण सर्वांचे प्रयत्न केले प्लॅस्टिक कमी करण्याचा तर तो नक्कीच कमी होईल. प्लॅस्टिक ही जागतिक समस्या बनलेली आहे, तिला कसा आळा घालता येईल. तर आम्ही याच्यावरती पण चर्चा केली अनेक संघटनांबरोबर, संस्थांबरोबर. ते बोलतात अरे कंपन्या हे नाही करत, अरे सरकार नाही. बोल मग आपण काय करायचं? आपण जर गडावर गेल्यानंतर आपलं कसं. माझं नाव चिंकी बोवड, स्वराज्य प्रतिष्ठान रायगड यामध्ये मी गेल्या 4 वर्षापासून, म्हणजे आजचा 4था वर्ष आपलं तोरणा मोहीम. आता तोरणागड हा महाराजांनी पहिला जिंकला होता आणि त्याचबरोबर तोरणागडाला आणखीन एक नाव आहे, तोरणाच्या प्रचंड विस्तीर्णामुळे प्रचंड गड असेही म्हटलं जातं. आता तोरणागडाला महाराजांनी महत्वाचं स्थान दिलं की आपण पुढे रायगड लावतो. अनुभव सांगितला तर मला या सांगतो 6 वर्ष पहिल्या वर्षामध्ये गेलो होतो. त्यानंतर त्या घराबद्दल अनुभव सहकार्य आजूबाजूला संघटनेची प्रतिबद्ध आहे.
बोट जर 5 दिशेला असतील